त्रैलोक्यामध्ये डमरूचा आवाज संसार सारं मृगेन्द्रहारं सदा हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सर्वांनी शिवमुद्रा करायची सर्वांनी शिवमुद्रा ही शिवमुद्रा आहे सर्वांनी डोळ्यासमोर ते अग्निस्तंभ ज्योतिर्लिंग आणून ही शिवमुद्रा सर्वांनी करायची आणि जी मनोकामना आहे ती व्यक्त करायची महादेव 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 सर्वांनी शिवमुद्रा करायची महादेव 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 आज शिवलिंग या ठिकाणी उत्पन्न होत आहे 33 कोटी लोक शिवलिंगाची स्तुती करत आहेत सर्वांनी शिवमुद्रेमध्ये ज्यावेळी शिवमुद्रा करतात त्यावेळी आपली जी मनोकामना आहे ते शिवलिंगासमोर व्यक्त करायची महादेव 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 महादेव
शिवाय शिवमुद्रा म्हणतात, रुद्रमुद्रा. ज्याने पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेनं डोळ्यासमोर अग्निस्तंभाच्या रूपामधले महादेव ते ज्योतिर्लिंग पाहिलं आणि जी मनोकामना केली ती व्यासगादीवरनं सांगतो थोड्या दिवसात महादेव पूर्ण करणार म्हणजे करणार. थोड्या दिवसात अति श्रद्धेनं ज्याने अति विश्वासाने ही शिवमुद्रा आहे, हिला रुद्रमुद्रा म्हणतात. म्हणून शिवमुद्रा मंदिरामध्ये गेल्यानंतर या मुद्रेचं खूप मोठं महत्व आहे. अति श्रद्धेनं आज एक सकाळी सकाळी आमच्या अमोल भाऊकर असणारे दादा बऱ्याच दिवसापासून परेशान होते. काय नाव? ईश्वर दादा. 9 महिन्यापासून काहीतरी काम अडकलं होतं. महादेवाने कृपा केली, आज जेवढी अपेक्षा केली त्याच्यापेक्षा 4 पट अधिक मिळालं. सकाळी सकाळीच आज दाने दादाला फोन आला होता, डोळ्यातनं पाणी आलं. म्हणले आज माझी 9 महिन्याची कामना पूर्ण झाली. ज्यावेळी श्रद्धेनं कराल, ज्यावेळी विश्वासाने कराल, त्यावेळी महादेव कामना पूर्ण करणारा देव आहे. अति विश्वास. ज्यावेळी समस्त देवताने त्या दिव्य अग्निस्तंभाचं रूप पाहिलं, महादेवाचं ते अलौकिक रूप सर्व देवताने पहिल्या वेळी पाहिलं, आणि ते 2 देवताच्या मध्यभागी ज्यावेळी ते अग्निस्तंभ प्रगट झालं त्यावेळी ब्रह्मा आणि विष्णूचं भांडण समाप्त झालं, वाद समाप्त झाला. म्हणून शिवमंदिरामध्ये वर्णन आलं, ज्या घरामध्ये सतत वाद होतात, सतत भांडण होतं, अशा घरातल्या स्त्रीनं सकाळी सकाळी पहिलं पाणी भरल्यानंतर, घरातल्या हंड्यामध्ये पाणी भरल्यानंतर घरामध्ये कोणाला जल देण्या अगोदर त्याच हंड्यातला 1 लोटा 1 तांब्या पाणी घ्यायचं आणि ते शिवलिंगावरती अर्पण करायचं. म्हणजे कोर्टापर्यंत गेलेलं भांडण सुद्धा थांबू शकतं, एवढं सामर्थ्य त्या जलामध्ये. परंतु ते जल शुद्ध पाहिजे. सकाळी स्वच्छ पात्र, ज्या भांड्यामध्ये पाणी ठेवतात ते पात्र स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच पात्रामधलं, त्याच भांड्यामधलं 1 लोटा 1 तांब्या कारण भगवान शंकराला जलधारा अतिप्रिय. आज 33 कोटी देवतांनी सुंदर त्या अग्निस्तंभाचं रूप, ते अलौकिक महादेवाचं रूप पाहिलं. 33 कोटी देवतांनी नमस्कार केला, दर्शन घेतलं. ब्रह्मा विष्णूचं भांडण समाप्त झालं आणि भगवान विष्णूने त्या अग्निस्तंभाला, त्या ज्योतिर्लिंगाला नमस्कार केला आणि ब्रह्माजीला सांगितलं नमस्कार करा, परंतु ब्रह्माजीने नमस्कार केला नाही.
आणि काही माणसं अविश्वासी असतात. अमुक केल्याने हे होईल का, तमुक केल्याने तू करून तर पा. आणि त्यातली त्यात थोडं बहुत शिक्षण माणसाचं झालं असलं की ते जास्त परेशान करतं. ते धडी इकडं राहू देत नाही आणि तिकडं राहू देत नाही. आज ते अलौकिक अग्निस्तंभ, दिव्य अग्निस्तंभ पाहिल्यानंतर भगवान विष्णू नमस्कार करतायत, परंतु ब्रह्माजी नमस्कार करत नाही. त्यावेळी ब्रह्माजी म्हणू लागले, विष्णू एक काम करा, याचा आदी अंत पाहिल्याशिवाय मी नमस्कार करणार नाही. मी याचा आदी अंत पाहिलं नंतर नमस्कार करेल. आणि काही काहीची भक्ती अशीच आहे, मला महादेवाने हे दिलं तर मी नित्य अभिषेक करेल, मला महादेवाने ते दिलं तर मी नित्य पूजा करेल, आणि नाही मिळालं की महिन्यात बंद. आज ब्रह्माजीची सुद्धा हीच अवस्था झाली. ज्यावेळी ब्रह्माजी नमस्कार करत नाही त्यावेळी भगवान विष्णूने सांगितलं, हे दिव्य अग्निस्तंभ आहे, याचा आदी अंत कळणार नाही, नमस्कार करा. ब्रह्माजी म्हणले नाही, मी नमस्कार करणार नाही. एक काम करा म्हणले, याचा आपण अगोदर आदी अंत पाहू. आणि आदी अंत पाहू म्हणल्यानंतर भगवान विष्णूने हात जोडले, म्हणले याचा आदी अंत कळणार नाही, परंतु तुम्ही दुराग्रह धरला तर मी याचा उगम पाहतो, तुम्ही याचा शेवट पहा. शास्त्र म्हणतं कधी कधी समोरचा नाही बदलला तर आपल्याला बदलावं लागतं. शास्त्र आहे. शास्त्र म्हणतं समोरच्याला एकदा समजून सांगावं, दोनदा समजून सांगावं, तीनदा समजून सांगावं. आणि शास्त्र म्हणतं तिसऱ्यांदी समजून सांगून जर त्याने नाही ऐकलं तर शास्त्र म्हणतं त्याला समजून सांगणं बंद करावं, स्वतःला समजून सांगावं की आता याला समजून सांगणं बंद करा. नाही तर काही काहीला नुसती समजून सांगायची सवय, तर समोरचं ऐकायला तयार नाही. एकदा सांगावं, दोनदा सांगावं, तीनदा सांगावं, आणि चौथ्यांदा स्वतःला समजून सांगावं की आता समजून सांगणं बंद कर. ब्रह्माजीला भगवान विष्णूने 3 वेळा समजावलं, काही केलं मान्य करणार, आणि शेवटी मग काही केल्यात तयार होत नाही, स्वतःला बदलावं लागलं. भगवान विष्णूने वराह रूप धारण केलं, ब्रह्माजीने हंस रूप धारण केलं, आणि हंस रूप धारण केलेले ब्रह्माजी वरती निघाले. काही हजार वर्षापर्यंत वरती गेले, आणि काही हजार वर्षापर्यंत वरती जाणाऱ्या त्या ब्रह्माजीला त्या अग्निस्तंभाचा शेवट कळाला नाही, त्या ज्योतिर्स्तंभाचा शेवट कळाला नाही. त्यावेळी वरतून एक केतकी पुष्प खाली येत होतं. केतकी पुष्पाने विचारलं, ब्रह्माजी कुठं निघाले? म्हणले या अग्निस्तंभाचा, या ज्योतिर्स्तंभाचा मी शेवट पाहण्याकरता निघालो. अरे म्हणले काय